दादर कबूतरखान्याचा वाद काही केल्यास संपत नाहीये आणि हा वाद दिवसेंदिवस पेटत चाललाय। मुंबईमध्ये कबूतर आणि कबूतरांना दिलं जाणारं खाद्य हा वादाचा मुद्दा बनलाय। हळूहळू याला राजकीय स्वरूपही देण्याचा प्रयत्न करण्यात आला। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं दादरचा कबूतरखाना बंद केलाय, कारण यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। मुंबईमध्ये पालिकेनं दादर तसंच इतर ठिकाणावरचे कबूतरखाने बंद केले। पालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजानं आक्रमक होत आंदोलनं देखील केली। एवढंच नव्हे तर जैन मुनी निलेश चंद्र यांनी शस्त्र उचलण्याची भाषा केली। त्यानंतर आज लोकशाही मराठीवरती जैन मुनी निलेश चंद्र यांनी हात जोडून मराठी समाजाची माफी मागितली। दिवसाचा ठराविक वेळ कबूतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी अशी देखील मागणी यावेळी त्यांनी केली। महालक्ष्मी रेसकोर्सवरती कबूतरांना खाद्य देण्यासाठी जागा द्या अशी मागणी काही वकिलांनी केलेली होती। जैन समाजाचे मुनी निलेश चंद्र यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचं आवाहन देखील केलं। मात्र आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं कबूतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम ठेवली आहे। आरोग्याच्या प्रश्नांवरून मराठी एकीकरण समितीनं आंदोलनही पुकारलं होतं। मात्र आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आंदोलकांची धरपकड केली। कबूतरखान्यांसंदर्भात 4 आठवड्यामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। दरम्यान आतापर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमावरती आपण नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर नेमकं काय घडलेलं आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात। तर कबूतरखान्याचा वाद नेमका काय, पालिकेची भूमिका आणि कोर्टाचा निर्णय काय सांगतो। तर मुंबईमध्ये कबूतर आणि कबूतरांना दिले जाणारे खाद्य हा या घडीला वादाचा मुद्दा झालेला आहे। त्यानंतर मुंबईमध्ये पालिकेनं दादर तसंच इतर ठिकाणांवरचे कबूतरखाने बंद केलेले आहेत। मग पालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजानं आक्रमक होत आंदोलनही केलेलं होतं। मग कबूतरखाने बंद केल्याचं प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली। मग सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे। पुन्हा एकदा ही बंदी उठवावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली। मग दिवसाचा ठराविक वेळ कबूतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी अशी देखील मागणी यावेळी केली गेली। मग महालक्ष्मी रेसकोर्सवरती कबूतरांना खाद्य देण्यासाठी जागा द्या अशी मागणी काही वकिलांमार्फत करण्यात आलेली आहे। तर जैन समाजाचे मुनी निलेश चंद्र यांनी मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। आरोग्याच्या प्रश्नांवरून मराठी एकीकरण समितीनं आंदोलन पुकारलेलं होतं आणि आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आंदोलकांची धरपकड देखील केली। न्यायालयानं या आधीच निर्णय जो आहे दिलेला तो कायम ठेवलेला आहे। तुर्तास कबूतरखान्यांवरील बंदी देखील कायम राहणार आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्यावा असं देखील न्यायालयानं मुंबई महापालिकेला सांगितलंय। तर कबूतरखान्यांसंदर्भात 4 आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। एकंदरीतच पालिकेची भूमिका आणि कोर्टाचा निर्णय यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकली। कबूतरखान्यासंदर्भामध्ये झालेल्या घडामोडींनंतर आता यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यानंतर लगेचच आपण चर्चेकडे वळणार आहोत। पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे। त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत, तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याची काळजी घेऊ शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो। काही अशा ठिकाणी देखील आपण फीडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाहीये किंवा कंट्रोल फीडिंगचा एक मागे विषय आहे, काही लोकांनी सांगितला होता। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो। हा वादाचा विषय नाहीये, हा समाजाचा विषय आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। माझ्या वाक्यामुळे मराठी समाजावर दुःख झालं असेल तर मी आता पूर्ण क्षमा मागतो, की आमच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे जे कोणी गलती होत असेल त्याला क्षमा मागा, मी मुच्छामी दुकडून आम्ही क्षमा मागतो। सर्वजण सामंजस्याच्या भूमिकेतच होते। न्यायालयापुढे आज जे झालं तर त्यात गेल्या वेळेला जे न्यायालयाने सुचवलं होतं
की एक तज्ज्ञ लोकांची समिती नेमा आणि ती समिती ह्याच्याविषयी पूर्ण अभ्यास करून विचार करेल आणि काहीतरी निर्णय घेऊन त्याप्रमाणे न्यायालयाला त्यांचं म्हणणं न्यायालयापुढे मांडेल. या सर्व लोकांचे यानी की 11 ते 12 जणांची समिती कोर्टाने न्यायालयाने केलेली आहे आणि ह्या समितीचा जो काही निर्णय येईल त्याच्या आधारे न्यायालय पुढचे हुकूम करेल. न्यायालयाने 4 आठवड्याकरता हे काम स्थगित पुढे ढकललेलं आहे. 4 आठवड्यांनी ही कामं पुन्हा न्यायालयापुढे येतील. पोलिसांनी दरवेळेप्रमाणे आम्हाला नोटिसा पाठवल्या आहेत. आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची त्यांना विनंती आहे की आपण जसं 6 तारखेला गप्प बसला होता, त्या ठिकाणी राडा झाला, सुऱ्या काढल्या, चाकू काढल्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं, कोणीतरी शस्त्र काढण्याची भाषा केली, मोर्चे काढण्याची भाषा केली, आम्ही कोर्टाला मानत नाही, न्यायाला मानत नाही, अशी भाषा करून देखील आपण आतापर्यंत ह्या 7-8 दिवसामध्ये काहीच कारवाई केली नाही. मग तुम्ही मराठी एकीकरण समितीला नोटीस देताय आणि आता त्या ठिकाणी फौजफाटा वाढवून आणीबाणी परिस्थिती निर्माण करताय का, असा प्रश्न आम्ही उपस्थित करतो.